अबे काय म्हणता बे पोट्ट्यो, आम्ही चाललेलो आहे माझ्या मित्राच्या गावाला. तुम्ही मला कशाला चालले तर ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. मग आम्ही आपल्या गप्पा गोष्टी कथाण्या करत इकडल्या तिकडल्या गोष्टी करत निघालो भाऊ माझ्या मित्राच्या गावाला जाण्यासाठी. भाऊच्या गावाला जायला एकदम टॉपचा नॅशनल हायवे आहे. मग आम्ही 120च्या स्पीडनं सणानं पिरिरी करत पोहोचलो भाऊच्या गावात भामेवाड्यामध्ये. काय म्हणता बे भामेवाड्याच्या पोट्ट्यावर, लाईक ना सबस्क्राईब कर जा रे भाऊ. भाऊले माहीत नव्हतं आम्ही त्याच्या गावला येणार आहोत म्हणून. मग आम्ही पोहोचलो भाऊच्या घरी. हा भाऊ आहे संदेश. या भाऊचा आज वाढदिवस म्हणून आम्ही याला भेटण्यासाठी आणि बर्थडे विश करण्यासाठी आलेलो आहे. पण त्याला माहीत नाही आम्ही त्याच्या मागे आहोत म्हणून. पहा कसा हसते तर. भाऊ म्हणला आता बर्थडेची पार्टी पाहिजे, पण भाऊ मस्त मोबाईलवर बोलत होता, पण आमच्या बोलण्याकडे त्याच्या काही लक्ष होतं नाही. हा भाऊ म्हणे आता काय करू म्हणे, तो काही बोलत नाही आपल्यासोबत. तर मस्त तोही मोबाईल पाहिले भिडला. मग काही वेळानंतर त्याचे बोलून झालं. मग आम्ही निघालो मौद्याला आलो तर आम्हाला मिळाली संत गजानन महाराजांची रॅली. रॅली बघून झाल्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी दुकानात. तर तुम्ही बघू शकता हे कसे हसून राहिले. तर ते म्हणत होते की आमचे व्हिडिओ कशाला घेते म्हणून. मग काही वेळानंतर आमच्या आला नाश्ता. हा बकासूर पाहणं कसं खाऊन राहिला तर हसून राहिला एखादा. तो त्याच्याकडे पाहते चांगला खाणं दे म्हणते तू. आता तोही खायसाठी आपले हातपाय गुंगून राहिला. मग झालं आमचा नाश्ता करून. भाऊनं बिल दिलं नाश्त्याच्या आणि मग निघालो आम्ही भाऊच्या बर्थडेसाठी केक घ्यायला. मग आम्ही आलो बेकरीमध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बेकरी आहे. तर तुम्हाला पण केक हवा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता मौद्याला. मग आमचं केक घेऊन झालं. मग आम्ही निघालो घराकडे. मग आम्ही घरी आलो. भाऊचा बर्थडे साजरा केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भाऊ चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.